Hello everyone, good morning. I am Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So my dear student, previous some lecture we discuss about introduction to parts of plant. Previous lecture we have seen the types of fruits, epicarp, mesocarp, endocarp, then stem and fracture in a bark. Today we are going to discuss our remaining point of this chapter. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सीड्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. द सीड्स इज अ फर्टिलाइज ओव्हल. सीड्स काय आहे? द सीड्स इज अ fertilize ovules. Seeds is an embryo. Seeds is an embryo, a living tissue surrounded in the supporting or the food storage tissue. काय आहे? सीड्स काय आहे? सीड्स इज अन एम्ब्रियो आहे. त्याचबरोबर अ लिव्हिंग टिश्यू सराउंडेड इन द सपोर्टिंग ऑर द फूड स्टोरेज टिश्यू. त्याच्यामध्ये ऑर दिले त्यांनी की अ सीड्स इज अ स्मॉल एम्ब्रियोनिक प्लांट. सीड्स काय आहे? स्मॉल एम्ब्रियोनिक प्लांट्स आहे. एनक्लोज इन अ कव्हरिंग कॉल्ड द सीड्स कोट. आणि त्याच्यामध्ये ज्या सीड्समध्ये आपण सीड्स जर बघितलं त्याला कव्हरिंग कोट वरून कोटिंग असते त्याला काय म्हणतो आपण तर सीड्स कोट. अ सीड्स इज अ स्मॉल एम्ब्रियोनिक प्लांट एनक्लोज इन अ कव्हरिंग. कशामध्ये? कव्हरिंगमध्ये एनक्लोज केलेलं आहे आणि त्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो? सीड्स कोट. युजली विथ द सम स्टोअर फूड्स. द सीड्स इज अ फर्टिलाइज ओव्हल्स. सुरुवातीला सांगितलं द सीड्स इज अ फर्टिलाइज ओव्हल्स. द नेक्स्ट वन आपल्याला काय पाहिजे की त्याच्यामध्ये काय काय आहे मग सीड्समध्ये आणखी तर in the embryonic sac itself fertilization takes place giving rise to embryo. The seeds are characterized by the presence of three parts known as embryo, endosperm and seed coats. सीड्स किती का पार्ट आहेत सीड्सचे? एक म्हणजे एम्ब्रियो, दोन म्हणजे एंडोस्पर्म आणि थर्ड वन इज अ सीड कोट. एंडोस्पर्म इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू नॅरिशिंग इन द एम्ब्रियो. एंडोस्पर्म काय आहे? न्यूट्रिटिंग टिश्यू आहे. देन एंडोस्पर्म मे और मे नॉट बी प्रेझेंट इन द सीड्स. एंडोस्पर्म हा प्रेझेंट असू शकतो किंवा प्रेझेंट नसूही शकतो सीड्समध्ये. देन देअरफॉर द सीड्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. आणि त्याच्यामुळे काय झालं की एम्ब्रियो, एंडोस्पर्म आणि सीड कोट हे तीन स्ट्रक्चर आहेत. त्याच्यामध्ये एम्ब्रियो म्हणजे काय? एम्ब्रियो इज द फंडामेंटल प्लांट. एम्ब्रियो इज द फंडामेंटल प्लांट. इट इज डेव्हलप फ्रॉम द फर्टिलाइज एग सेल इन द एम्ब्रियो सॅक. जसं की आपण सांगितलं की फर्टिलाइज एग सॅक त्याच्यामध्ये काय होतं? फर्टिलाइज एग सेल इज एम्ब्रियो सॅक. मग एम्ब्रियो इज मेड अप ऑफ. एम्ब्रियो कशाचा बनलेला आहे? एक म्हणजे रॅडिकल, प्ल्युम्युले आणि कॉटिलडॉन्स. रॅडिकल, प्ल्युम्युले अँड कॉटिलडॉन्स. एम्ब्रियो इज अ फंडामेंटल प्लांट. काय आहे? फंडामेंटल प्लांट आहे. देन इट इज अ डेव्हलप फ्रॉम द फर्टिलाइज एग सेल इन द एम्ब्रियो सॅक. कसा डेव्हलप होतो? फर्टिलाइज एग सेलपासून इन द एम्ब्रियो सॅकमध्ये. देन एम्ब्रियो इज मेड अप ऑफ. मग एम्ब्रियो कशाचा बनलेला आहे तर रॅडिकल, प्ल्युम्युले आणि कॉटिलडॉन्स. देन सेकंड वन आहे एंडोस्पर्म. सेकंड वन काय आहे? एंडोस्पर्म. एंडोस्पर्म इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू युजफुल फॉर डेव्हलपिंग एम्ब्रियोज. एंडोस्पर्म काय आहे? एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे आणि तो कशासाठी युजफुल आहे तर एम्ब्रियो जो आहे एम्ब्रियोला डेव्हलप करण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. देन थर्ड वन आहे सीड कोट्स. आउटर मोस्ट कवरिंग ऑफ सीड्स इज द सीड कोट. आणि सीड्सची जे बियाणं आहे, जे बी आहे
त्या बियाचं आउटरमोस्ट कव्हरिंग जे आहे त्याला आपण काय म्हणतो, सीड कोट. outermost covering of seeds is the seed coat. The seed coat is a protective covering that forms around the fertilized ovules. आणि seed coat काय आहे, it is a protective covering that forms around the fertilized ovule. The next one आहे, the seed coat is a normally hard and water resistant. seed coat कसं आहे, नॉर्मली त्याचं नेचर हार्ड आहे, ते कसं असतं, टणक असतं आणि ते वॉटर रेझिस्टन्स असतं. कसं असतं, वॉटर रेझिस्टन्स असतं. मग त्याचं फंक्शन काय काय आहेत सीड कोटचे ते पाहूया आपण. सीड कोटचे फंक्शन काय काय आहेत ते पाहूयात. त्याच्यामध्ये एक आहे प्रिव्हेंट्स द एम्ब्रिओ फ्रॉम डिहायड्रेशन. डिहायड्रेशन प्रोसेसपासून किंवा डिहायड्रेशन होण्यापासून एम्ब्रिओचं संरक्षण करणं किंवा त्याला प्रिव्हेंट करणं, हे त्याचं फर्स्ट फंक्शन. देन सेकंड वन आहे प्रोटेक्ट द एम्ब्रिओ फ्रॉम फिजिकल अँड मेकॅनिकल डॅमेज. एम्ब्रिओला फिजिकली किंवा मेकॅनिकली काही डॅमेज होऊ नये किंवा ते डॅमेज न होण्याचं काम कोण करतं, डॅमेज न होऊ देण्याचं काम कोण करतं, तर त्याचं प्रोटेक्शन कोण करतं, सीड कोट. सीड कोट काय करतं, प्रोटेक्शन करतं. फर्स्ट फंक्शन लक्षात आलं आहे, प्रिव्हेंट द एम्ब्रिओ फ्रॉम डिहायड्रेशन्स अँड सेकंड वन इज अ प्रोटेक्ट द एम्ब्रिओ फ्रॉम फिजिकल और मेकॅनिकल डॅमेज. देन स्ट्रक्चर ऑफ सीड्स. स्ट्रक्चर ऑफ सीड्स, सीड्सचं स्ट्रक्चर कसं आहे. स्ट्रक्चर ऑफ सीड्स. सीड्स आर कॅरेक्टराइज बाय फॉलोइंग स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये काय काय आहे मग, हिलम आहे, राफे आहे आणि मायक्रोपाईल आहे, हे त्याचे स्ट्रक्चर. सीड्स आर कॅरेक्टराइज बाय फॉलोइंग स्ट्रक्चर. ए हिलम, बी मायक्रोपाईल, बी राफे and third one is a micropyle. A hilum, this is the point of attachment of seeds to stalk. हिलम काय आहे, अटॅचमेंटचा पॉईंट आहे, कसा, सीड्स टू स्टाल्क पर्यंत. ठीक आहे, हिलम इज द पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ सीड्स टू स्टाल्क. देन नेक्स्ट वन आहे राफे. राफे इज डिस्क्राइब ॲज a longitudinal marking of adherent stalk to anatropous ovule or a rigid around the seeds formed by the stalk in a many seeds. काय आहे, a rigid around आहे, the seeds formed by the stalk in many seeds. आणि लास्ट वन आहे मायक्रोफाइल्स. मायक्रोफाइल्स is a minute opening of the tubular structure where form water is provided for the germination of seeds. मायक्रोपाईल काय आहे, ही एक मायन्यूट ओपनिंग आहे अबाव द हिलियम, फेअर फ्रॉम वॉटर इज प्रोव्हाइड. त्याच्यामधून काय केलं जातं, वॉटर प्रोव्हाइड केलं जातं मायक्रोपाईलमधून. कशासाठी, सीड्सचं जर्मिनेशन होण्यासाठी. कशासाठी, सीड्सचं जर्मिनेशन होण्यासाठी ते मदत करतं. देन नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे classification of seeds. In that classification of seeds, therefore seeds are classified as follows. First class is a endospermic seeds or X albuminous seeds. Second one, first non-endospermic seeds. Non-endospermic seeds or X albuminous seeds. Second one endospermic seeds or albuminous seeds and third one पेरिस्पर्मिक सीड्स. हे त्याचे तीन टाईप. एक म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक सीड्स किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, एक्स अल्ब्युमिनस सीड्स. सेकंड जो टाईप आहे एंडोस्पर्मिक, लक्षात ठेवायला सोपं आहे. फर्स्ट नॉन एंडोस्पर्मिक लक्षात राहिलं की त्याचं फक्त नॉन काढून टाकायचं. सेकंड वन एंडोस्पर्मिक सीड्स, त्याला दुसरं नाव काय आहे, अल्ब्युमिनस सीड्स. देन थर्ड वन आहे पेरिस्पर्मिक सीड्स. वन बाय वन स्टडी करूया. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड्स म्हणजे काय. ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ सीड्स एंडोस्पर्म इज अ फुल्ली ॲब्सॉर्ब बाय एम्ब्रिओ अँड एंडोस्पर्म इज नॉट रिप्रेझेंटेड इन द नॅचरल सीड्स.
or in some plant during the development stage the embryo takes foods from the endosperm. काही प्लांटमध्ये ड्युरिंग जी डेव्हलपमेंट स्टेज आहे त्याच्यामध्ये द एम्ब्रिओ काय करतो, टेक्स फूड्स, काय घेण्याचं, फूड्स घेण्याचं काम करतो कोणापासून, फ्रॉम द एंडोस्पर्म अँड कम्प्लिटली युटिलाइज इट अँड डेव्हलप इन टू सीड्स. ॲट दॅट टाइम द ओव्ह्यूल्स कंटेन ओनली द एम्ब्रिओ विदाउट एनी एंडोस्पर्म. सच सीड्स आर कॉल्ड ॲज नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. आणि त्या सीडलाच आपण काय म्हणतो, नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. काही प्लांटमध्ये किंवा काही प्लांट जी डेव्हलपमेंट स्टेज आहे, स्टेज आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, फूड्स घेण्याचं काम केलं जातं. कोणापासून, एंडोस्पर्मपासून. आणि कम्प्लिटली त्याचा युटिलाइज केला जातो. त्याच्यातून काय केलं जातं, सीड्स डेव्हलप केलं जातं. आणि त्याच टायमामध्ये जे ओव्ह्यूल आहे त्याच्यामध्ये इट काय कंटेन करतं, ओनली द एम्ब्रिओ विदाउट एनी एंडोस्पर्म. आणि त्या सीडलाच आपण काय म्हणतो, नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. त्याचं एक्झाम्पल काय आहे मग, सनफ्लावर, सूर्यफूल सगळ्यांनी बघितलं असेल, सूर्यफूल, त्याचबरोबर टॅमॅरिंड आणि कॉटन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. देन नेक्स्ट वन आहे एंडोस्पर्मिक सीड्स. त्यालाच आपण काय म्हणतो, अल्ब्युमिनस सीड्स. एंडोस्पर्मिक सीड्स किंवा अल्ब्युमिनस सीड्स. एंडोस्पर्मिक सीड्स किंवा अल्ब्युमिनस सीड्स. अ पार्ट ऑफ द एंडोस्पर्म. आता जे काही नॉन एंडोस्पर्मिकमध्ये आहे त्याचप्रमाणे इन सम अदर प्लांट ॲज द एम्ब्रिओ कॅनॉट युटिलाइज द एंडोस्पर्म कम्प्लिटली. तिकडं नॉन एंडोस्पर्मिकमध्ये युटिलाइज केलं जात होतं, इकडे युटिलाइज केलं जात नाही. इन सम अदर प्लांट ॲज द एम्ब्रिओ कॅनॉट युटिलाइज एंडोस्पर्म कम्प्लिटली. त्याचा पुरेपूर उपयोग केला जात नाही. A little amount of endosperm is left out in the mature seeds. Such seeds are called as endospermic seeds or albuminous seeds. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, कोलचिकम, इसाबगुल किंवा आणखी एक त्याचं एक्झाम्पल आहे धतुरा म्हणजे धोत्रा. देन नेक्स्ट वन आहे पेरिस्पर्मिक. इन दॅट पेरिस्पर्मिक सीड्स हिअर इन द न्यूक्लियस develops to such an extent that it forms big storage tissue, and seeds are found to contain embryo, endosperm, perisperm and seed coat. Example of this type, त्याचं एक्झाम्पल काय आहे, पेपर, कार्डेमॉम आहे आणि नटमेग आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे अंडरग्राउंड ड्रग्स. नेक्स्ट वन आपल्याला काय पाहायचं आहे, अंडरग्राउंड ड्रग्स. अंडरग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट मे बी आयदर रूट्स और इट मे बी अंडरग्राउंड और सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अंडरग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट मे बी आयदर कसे असतात, रूट किंवा इट मे बी अंडरग्राउंड और सब एरियल मॉडिफिकेशन. एक म्हणजे रूट, एक म्हणजे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, आणि थर्ड वन जे आहे त्याच्यामध्ये आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अंडरग्राउंड पार्ट ऑफ प्लांट त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, एक तर रूट्स आहे, सेकंड वन आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. द फंक्शन परफॉर्म्ड बाय द मॉडिफाइड स्टेम और द root are basically different, but taking into consideration their occurrence as underground parts of the plant, irrespective of their functions, they can be put together for a sake of convenience and study. त्याच्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करूया आपण रूट्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करूया रूट. रूट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय डाऊनवर्ड ग्रोथ इन टू द सॉईल. रूट्सची ग्रोथ कशी होती, रूट्स आर, सगळ्यांनी मुळं बघितलेली असतील झाडाची, त्याची ग्रोथ कशी होती, डाऊनवर्ड ग्रोथ इन टू द सॉईल, सॉईलमध्ये त्याची ग्रोथ होती. दे डू नॉट हॅव नोड अँड इंटरनोड्स. त्याला काय नसतात, नोड्स आणि इंटरनोड्स नसतात. देन टाईप्स ऑफ रूट, किंवा त्याच्यातच आपण त्याला काय म्हटलं, त्याला नोड्स आणि इंटरनोड नसतात. परंतु ब्रांचिंग ऑफ रूट्स अरायजेस फ्रॉम पेरिसायकल टिश्यू. देन
द रूट्स आर कव्हर्ड बाय द रूट कॅप और रूट हेड्स. रूट्स कशाने कव्हर केलेले आहे, रूट कॅपने किंवा रूट हेड्सने कव्हर केलेले असतात. कमर्शियली देर इज अ नो क्लिअर demarcations between the roots and rhizome. Rhizome studied in a pharmacognosy may contain good proportion of root, or even the roots may contain large amount of rhizomes. Hence the root, rhizome and other underground parts of the plant are described together. Then after collecting roots and rhizome, it is necessary to prepare them carefully market. The roots and rhizome have to undergo several operations for their preparation for market, which include proper washing, drying and even certain cases of scraping and coating. Underground modification of stem are of following types. टाइप्स म्हणजे काय, रूटमध्ये टाइप्स आपण सुरुवातीला पाहिलं की रूट्स म्हणजे काय, ज्याची डाउनवर्ड, इट इज अ कॅरेक्टराइज बाय और डाउनवर्ड ग्रोथ into the soils. They do not have nodes आणि इंटरनोड्स, त्याला नोड्स किंवा इंटरनोड्स नसतात. देन टाईप्स ऑफ रूट्स, रूट्सचे टाईप्स काय काय आहेत तर त्याच्यामध्ये टॅप रूट आहे, त्यानंतर फायब्रस रूट आहे, टॅप रूट आहे आणि फायब्रस रूट आहे. मग रूटमध्ये टॅप रूट म्हणजे काय, फाउंड इन अ डायकॉट्स. कशामध्ये फाउंड होतात, डायकॉट्समध्ये. त्याच्यामध्ये लॉंग असतं. रूट्स कसे असू शकतात, लॉंग असू शकतात, थिक असू शकतात. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, कॅरट. कॅरट हे त्याचं एक्झाम्पल आहे. टॅप रूटचं एक्झाम्पल काय आहे, कॅरट. देन फायब्रस रूट, फायब्रस रूट इट इज अ फाउंड इन अ मोनोकॉट्स. जे मोनोकॉट्स जे प्लांट आहेत त्या मोनोकॉट्समध्ये ते आढळून येतात. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, ते कसं असतं, थिन, मेनी थिन रूट्स असतं. देन त्याचे फंक्शन काय काय आहेत, रूट्सचे फंक्शन काय काय आहेत त्या ठिकाणी तर अँकर प्लांट, देन ॲब्सॉर्ब वॉटर आणि ॲब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स. काय करणे, वॉटर ॲब्सॉर्ब करणे, त्याचबरोबर न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करणे. देन नेक्स्ट वन आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. नेक्स्ट वन आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे रायझोम. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, आपण जे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम पाहिले त्याच्यामध्ये त्याचे टाईप पाहणार आहोत. त्या टाईपमध्ये काय काय आहे, मग एक रायझोम आहे, सेकंड वन ट्यूबर आहे, थर्ड वन बल्ब आहे आणि फोर्थ वन कॉर्म आहे. त्याच्यापैकी आपण जे फर्स्ट स्टडी करणार आहोत ते आहे रायझोम. द रायझोम ग्रो हॉरिझॉन्टली अंडर सॉईल. त्याची ग्रोईंग कशी होते, हॉरिझॉन्टली ग्रोईंग अंडरग्राउंड स्टेम. कशी, रायझोम ग्रो हॉरिझॉन्टली अंडर सॉईल, प्रोड्यूस शूट्स अँड ॲडव्हान्टेशियस रूट्स. काय प्रोड्यूस करण्याचं काम करते ते, प्रोड्यूस शूट्स अँड ॲडव्हान्टेशियस रूट्स. त्याची साईज शेप कसा असेल मग रायझोमचा, तर दे आर थिक, फ्लिशी अँड कॅरेक्टराइज बाय इन दॅट कंटेन नोड्स अँड इंटरनोड्स. त्याच्यामध्ये काय काय आहेत, कॅरेक्टराइज प्रेझेन्स ऑफ द नोड्स, इंटरनोड्स अँड स्केल लिव्स. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, तो कसा आहे, थिक आहे, फ्लेशी आहे आणि त्याच्यामध्ये काय काय कंटेन आहे, नोड्स, इंटरनोड्स. मग त्याचं एक्झाम्पल काय काय आहेत याचं रायझोमचे, तर जिंजर, अद्रक, आले, देन टर्मरिक, हळद आणि डायस्कोरिया हे त्याचे एक्झाम्पल आहेत. देन नेक्स्ट वन आहे ट्यूबर. अ ट्यूबर इज ॲन अंडरग्राउंड स्टेम दॅट स्टोअर फूड्स. ट्यूबर काय आहे, अंडरग्राउंड फ्रूट्स आहे दॅट स्टोअर फूड्स, कॅरेक्टराइज बाय प्रेझेन्स ऑफ आय फ्रॉम व्हेजिटेटिव्ह बर्ड्स विच ग्रो फर्दर अँड डेव्हलप न्यू प्लांट. देन ॲडव्हान्टेशियस रूट्स आर ॲबसेंट. त्याच्यामध्ये काय असतं, ॲडव्हान्टेशियस जे रूट्स आहे ते ॲबसेंट्स असतं. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, पोटॅटो, ॲकोनाईट आणि जालाप. देन थर्ड वन आहे बल्ब. स्पेशल अंडरग्राउंड शूट्स. बल्ब काय आहे, स्पेशल अंडरग्राउंड शूट्स, लार्ज बर्ड्स विथ अ स्मॉल स्टेम ॲट अ लोअर एंड्स सराउंडेड बाय न्यूमरस फ्लेशी लिव्स. याच्यामध्ये काय असतं, लार्ज बर्ड असतात, त्याचबरोबर स्मॉल स्टेम असतात ॲट अ लोअर एंड्स सराउंडेड बाय न्यूमरस फ्लेशी लिव्स. देन ॲडव्हान्टेशियस रूट ॲट अ बेस. याच्या बेसला काय असतं, ॲडव्हान्टेशियस
बेस असतं. त्याचे एक्झाम्पल काय आहे? ओनियन, कांदा, गार्लिक, लसूण आणि लिली असे त्याचे एक्झाम्पल आहेत. देन नेक्स्ट वन आहे स्टोलन. स्टोलन और रनर आर अ हॉरिझॉन्टल स्टेम. स्टोलन किंवा रनर्स काय आहे? हॉरिझॉन्टल स्टेम आहे. दॅट ग्रो अबव द ग्राउंड विथ लॉंग इंटरनोड्स. त्याचे एक्झाम्पल काय आहे? स्ट्रॉबेरी. Then corm resemble to the bulb but composed entirely of stem tissue surrounded by few papery scale like leaves, food storage organ without advantageous roots at the base of corm. Example of corm: crocus or gladiolus. Gladiolus त्याचे एक्झाम्पल आहे. Thank you everyone. Thank you again. Remaining point of this chapter will be studied in next lecture.